1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे। त्यासाठी स्तंभ उभारण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ध्वज या ठिकाणी फडकवला जाणार आहे। आकाशाला भिडणारा, डौलानं फडकणारा कोल्हापूरचा अभिमान बिंदू, महाराष्ट्रातला सर्वात उंच ध्वजस्तंभ। यंदा महाराष्ट्र दिनी कोल्हापूरमध्ये फडकणारा तिरंगा हा राज्यातला सर्वात उंचावर फडकणारा तिरंगा ठरणार आहे। कारण कोल्हापूर शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत सर्वात उंच ध्वजस्तंभाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। या ध्वजाची डायमेन्शन्स आहेत 90 फूट बाय 60 फूट, म्हणजे तो 5400 स्क्वेअर फुटाचा तो ध्वज असेल। आणि जो ध्वज ज्या फ्लॅगमास्टवर जो उभा राहील त्याची उंची असेल 303 फूट, जो कात्रजमध्ये याच्या आधी 237 फुटाचा होता, जो राज्याचा सगळ्यात उंच होता। कोल्हापूर पोलीस मुख्यालयाच्या समोर उद्यानात हा ध्वजस्तंभ उभारला जात असून शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यातून या ध्वजाचं दर्शन होणार आहे। तर KSBP ही एक धर्मादाय संस्था असल्यामुळं कोल्हापूर शहरातल्या ज्या चौक आहेत, आयलँड्स आहेत आणि गार्डन्स आहेत, याचे आम्ही परत एक नवीन सजीवनी द्यायचा प्रयत्न करतोय। त्यामधलाच हा एक प्रोजेक्ट आहे आमचा KSBPचा, ज्याच्यामध्ये इथं येणारा जो पर्यटक असेल त्याला इथं खूप चांगल्या प्रकारे नॅशनॅलिटी आणि एंटरटेनमेंट ह्या दोन्ही गोष्टी इथं त्याला बघायला मिळतील। ध्वज निर्मितीची कहाणी, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि 22 फुटांचा कारंजाही इथं असेल। हे उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्या कार्यक्रमाला आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, मुंबईहून DG सर येत आहेत, IG सर असणार आहेत, बाकी सगळे आमदार, खासदार, नगरसेवक आणि आपले कोल्हापूरचे सगळे नागरिक यायला असतील। त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातला सर्वात उंच ध्वज आकाशात डौलेल, तेव्हा अवघ्या भारतीयांची मान अभिमानानं उंचावेल। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।